बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 ला रंगूनच्या सभेमध्ये सांगितलं की एक धम्माचं प्रशिक्षण सेंटर केंद्रबिंदू असलं पाहिजे. आता विहार जे आहे ते धार्मिक प्रशिक्षणाचे केंद्र राहिलेले नाही आहे, पूजेचे केंद्र राहिलेले आहे. त्यामधून फक्त कर्मकांड आणि पूजा होतो, त्याच्या पलीकडे प्रशिक्षण तेवढे होत नाही. प्रशिक्षण जे होते फक्त वर्षवासाच्या काळामध्ये प्रशिक्षण होत असते, परंतु धम्माचं जे ट्रेनिंग पाहिजे, धम्मामध्ये इतके सुंदर तत्व आहे, तुम्हाला म्हणजे असं आश्चर्य वाटते की किती सुंदर धम्म आहे, किती सुंदर धम्म दिलेला आहे, परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही. जेव्हा आम्हाला बुद्धिस्ट सेमिनरी मला 2022 ला दिली, बुद्धिस्ट सेमिनरी चालवणं भरती सुरेश असाई, आणि जेव्हा मी साधारण भिक्षूच होतो, पण जेव्हा बुद्धिस्ट सेमिनरी चालवायला दिली त्यावेळेस मग सेमिनरी म्हणजे त्या ठिकाणी धम्माचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. जेव्हा मी धम्माचं प्रशिक्षण बोर्डवर धम्म शिकवायला लागलो, जेव्हा बोर्डवर मला धम्म शिकवायची वेळ आली, त्यावेळेस एज ए टीचर, आणि आता ताईने म्हटलं की धम्म प्रबोधन करणं, प्रवचन करणं ही साधी गोष्ट आहे, त्याच्याने काही तेवढे होणार नाही. त्याला ट्रेनिंग ऑफ माइंड, जोपर्यंत तुमच्या मनाला ट्रेनिंग ऑफ माइंड, तुमच्या मनाला जोपर्यंत प्रशिक्षण होत नाही, तुमचं मन बदलत नाही, तुमचे विचार बदलत नाही, तोपर्यंत आपल्या आचरणामध्ये धम्म येत नाही. तुम्ही किती करा, ज्या दिवशी तुमचं मन बदललं की नाही आता मी आजपासून संकल्प करते की आजपासून माझ्या घरामध्ये पंचशीलाचं पालन झालंच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. अशी जी ज्वलंत समस्या आहे म्हणजे सर्वांच्या मनामध्ये आहे, सर्वांना वाटते, परंतु असं सामूहिकरित्या बसून आपल्याला याच्यावरती विचार करण्याचा त्याला एक माध्यम पाहिजे होते. आणि म्हणते हे याच्यामध्ये फार सर्वेज आहेत आणि ते याच्यामध्ये याच अनुषंगाने काम करत होता आंबेडकर. आपल्याला या अनुषंगाने आपण 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपली भेट दिलेली होती. आणि एक दोन लोकांना काही बोलायचं आहे बोलावं. तत्पूर्वी कोणतीही समस्या असेल तर त्याला आर्थिक आधार, आर्थिक बळ पाहिजे असते, संघटन, आणि त्याचप्रमाणे आपली संस्कृती, ही आपली बुद्धिस्ट संस्कृती, याला पण जोपासणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही बरेच वर्षापासून मागच्या वर्षी पण जे आता जसे सण वगैरे आहेत, दिवाळी येते, दसरा येतो, परंतु आपण आपली संस्कृती जोपासण्याकरता जे आपले सण आहेत आपण ते राबवत असतो. आता 3 तारखेला होळी, आणि त्या होळीच्या त्या पंचमीला बरीचशी आपली पण मंडळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असते. तर त्याला टाळण्याकरता आम्ही मागच्या वर्षी 10 विहारामध्ये पाडव्याच्या दिवशी आपलं धम्म शिबिर घेतलं होतं. या वर्षी आपण काय केली 25 विहारामध्ये ते हा धम्मचर्चेचा विषय, धम्मचर्चा आपण घडवून आणूया. आणि अशा प्रकारचे चर्चा सत्र आहे वेगवेगळ्या भागामध्ये आणि वेगवेगळ्या विहारामध्ये घेण्याचा आपला मानस आहे. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन, माता रमाई यांना सुद्धा त्रिवार अभिवादन, आदरणीय भंते संघ यांना सुद्धा वंदन, उपस्थित सर्व मान्यवर. विषय आमचा खूप चांगला चर्चेचा होता. माझ्याही मनामध्ये या झालेल्या निवडणुका संदर्भात खूप खंत आहे, परंतु राजकीय कोणतेही प्लॅटफॉर्म किंवा संघटना संघटितरित्या काम करताना दररोज दिसत नाही. भारतीय जनता पार्टीचं नाव जे आज राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्तेत आहे, तर ते लोक दररोज मी ज्या कोणत्याही निवडणुका येतात, उदाहरणार्थ आता महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली, आता पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.
यासाठी ते संघटितरित्या दररोज काम करतात. काम कशावर करतात? मतदार यादीवर. आमच्या ज्या कोणत्याही राजकीय संघटना आहेत त्या कधीही काम करताना वर्षभर दिसत नाही. ते कुकुरमुत्य म्हणतात, का म्हणतात त्याला, पावसाळ्यात उगवते मशरूम, हा टेकोडे. निवडणुका घोषित झाल्या का हे आमचे लोक येतात आणि तुम्हाला आम्हाला इमोशनल करतात ना. साहेबांना सांगत का इथं 5.5 लाख बौद्ध आहे. अरे भाऊ, बौद्धाच्या भोवच्या निवडणुका नाही जिंकू शकत. आम्हाला सर्व समाजात जाऊन मैत्री करावं लागत तेव्हा जिंकू. हा का आम्ही कायच्यात राहतो फक्त बाबासाहेबांना आम्हाला समजा आकाशात आणलाय बरं, पण आम्ही समाजासाठी कवडीचंही काम करत नाही. जर केलं तर पश्चाताप जरूर करायचा, पण करतच नाही आणि समाजावर दोष देतो. मतदार यादी घोषित झाली, तुमच्या आमच्या वार्डाचे प्रभाग पाडले. जी मतदार यादी होती ना ती विधानसभेची होती. नागपूर महानगरपालिकेनं तिला रिप्रिंट केलं. रिप्रिंट केल्यामुळं तिच्यावर तुमचे फोटो आले नाही. खरं आहे का? हो म्हणा ना. त्यानंतर महानगरपालिकेने आक्षेप आणि उजर मागितले होते. तुम्ही कोणी कोणी आक्षेप दिले? तुम्हीच तर झोपल्या. कसं निवडून या बंदीचे, कसं निवडून येईल? आम्ही निवडणूक प्रक्रिये पार पाडत नाही. ज्या ज्या बाबी बेसिकली करायच्या असतात त्या आम्ही पैसे लागतात म्हणून करत नाही. आमच्यावर किती उमेदवारांनी मतदार याद्या खरेदी केल्या सांगा बरं. अहो तुम्ही मतदार यादी, आता जे सीड तुम्हाला पीक देणार आहे, जे सीड तुम्हाला तुमच्या शेतात भरपूर उत्पन्न देणार आहे, ते सीडच नाही आहे तुमच्या जवळ. काय पिकवून तुमच्या शेतात? गवतच उगवण, बोंबा मारता निवडून नाही आले म्हणून. दुसरं, आता एखाद्याने करायचं ठरवलं तर तो लोकांना दोष देते, बहाणे सांगते, बहाणेबाज आहे तो, बहाणेबाज आहे. एखाद्या वेळेस पाऊस पडते आणि म्हणते की तो करत तर काहीच नाही, त्या पावसानं शेत वाहून गेलं म्हणते. दुसरं, जे बियाणं टाकलं होतं ते पावसानं दबलं म्हणजे शेतात. तिसरं, नांगरायला गेलो तर तिथं दगडच खूप होते, चालवून कल्टिवेटर चालवताच नाही आलं म्हणते. असा हा बहाणेबाज समाज. जर तुम्हाला बहाणे करायचेच आहे तर तुम्ही कधीच निवडून येऊ शकणार नाही. आणि जिंकायचं आहे तर दररोज मेहनत केल्याशिवाय राहायचं नाही. जर मेहनत करायची तयारी असेल तर खरंच तुमचे उमेदवार निवडून येतील. मैत्री करणं गरजेचं आहे. बहुजन समाजात जाऊन त्यांच्यासोबत मैत्री करणे, त्याच्याशिवाय निवडणुका जिंकू शकत नाही. तो कोणी कोणाचा पाईक झालेला असते, त्याच्यामुळं तो समाज आपलाही असला तरी तो त्याच्याच मागे वळते. काही काँग्रेसकडचे वोट असले काँग्रेसलाच जाते. नाही, ज्या आमच्या राजकीय संघटना आहेत त्यांनी काम केलं पाहिजे. आपण इंडिपेंडेंटली काम नाही करू शकत. आता पुन्हा अजून दिसलं की आमचे लोक झेंडा घ्यायला पुढे येत नाही, घरातून दुरून पाहिजे. अरे आता तर बाबा मेशा म्हणते अजून घरात लागतो. ही पोझिशन आजची. आज संघटित व्हायला समाज कोणताही तयार नाही. बंदीची खरं आहे हे. संघटन म्हटलं का काटे येते त्याच्या अंगावर. चालणार का म्हटलं तर नाही म्हणते, बाबा म्हणते काय म्हणते, महापुरात शाळेत नाही आहे, मा नातवाली तिथून शाळेतून आणत आहे म्हणते. हा, असा बहाणेबाज आहे. सॉरी, मी कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न नाही माझा. मी तुम्हाला आजची वास्तविक परिस्थिती तुमच्या पुढे मांडली, त्याबद्दल क्षमा नाही मागणार ना. तर आदरणीय बंधूजी, मी आपली रजा घेतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय, जय भीम. आदरणीय भंतेजी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
आज विषय होता आजचा वर्तमान परिस्थितीत धम्मासमोरील आव्हाने. हा खूप चांगला विषय होता. भक्तेजीच्या उपस्थितीमध्ये बऱ्याच प्रमाणात धम्मावरती चर्चा झाली, धम्माच्या समस्येवरती चर्चा झाली आणि सामाजिक समस्येवरती चांगल्या चर्चा झाल्या आहेत. आणि मला माहीत आहे या ठिकाणी बरेचसे वेगवेगळ्या विहारातून वेगवेगळ्या परिसरातले जे त्या परिसरात चांगले सामाजिक, राजकीय, धार्मिक काम करणारे लोक, कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी आले आहेत आणि म्हणून हा संदेश इथला चांगला बाहेर जाईल ही अपेक्षा आहे. मी या ठिकाणी उभा एका गोष्टीसाठी आहे. भंतेजींनी जो पहिल्यांदा मुद्दा उपस्थित केला होता की आपण बाबासाहेबांनी आणि भगवान बुद्धांनी दिलेल्या विचारांनी चालतो का, ते विचार आपण आत्मसात केले असतील, पण तशा प्रकारचं परिवर्तन आपल्या मनामध्ये झालं का. खास करून मला एक भंतेजींनाच गोष्ट विचारायची आहे की एखाद्या गोष्टीचा जोपर्यंत मनावरती चांगला परिणाम होत नाही तोपर्यंत मला असं वाटते आपल्या आचरणात ते आणायला जरा थोडंसं कठीण जाते. तर आपल्या बौद्ध समाजामध्ये एक थोडंसं दोन विचारप्रवाह आहेत की बुद्धाचं तत्वज्ञान पाळताना किंवा ग्रहण करायचं असेल, त्याच्यामध्ये प्रमाणे बदल करायचा असेल तर वाचन, चिंतन, मनन हे तर आवश्यक आहेच, परंतु मनावरती परिणाम करून घ्यायचा असेल तर आपण ध्यानाच्या माध्यमातून ते परिणाम सकारात्मक दृष्टीने आपल्या मनावर करून घेऊ शकतो आणि आपल्या मनाला आपण बदलवू शकतो. दुसरा विचार असा आहे की बाबासाहेबांनी कुठे सांगितलंय तुम्ही ध्यान करा म्हणून. तर मी थोडंसं भंतेजींना असं विचारेल की जे आपण वाचन करतो, वाचन केल्यानंतर परिणाम होईलच असंही नाही आहे, होणार नाही असंही नाही म्हणतायत, कारण बाकीचे लोक आहेत ते ध्यान करत नाहीत पण त्यांच्या मनावर परिणाम होत नाही असं नाही आहे. तर होऊ शकते जे ध्यान करतात त्यांच्या मनावरती जास्त परिणाम होऊ शकतो का, किंवा बौद्धांनी ध्यान करावं की नाही करावं तो कोणत्या पद्धतीने करावं, हा जो एक द्विधा मनस्थिती आहे समाजामध्ये, याच्यावर थोडं जर त्यांनी मार्गदर्शन केलं तर बरं होईल. परिस्थितीनुसार ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्यानुसार आपले महापुरुष कार्य केलं आणि त्यानुसार त्यांना परिणाम पण निघालेले आहे. बुद्धाच्या काळामध्ये ग्रंथ नव्हते आणि त्या काळामध्ये त्यांनी चिंतन करून एका ठिकाणी बसून जे त्यांच्या मनातले जे प्रश्न असतात त्याला डीपली रिफ्लेक्ट म्हणतात, की मनातले प्रश्न त्याच्यावर मनातल्या प्रश्नावर चिंतन करणे आणि त्याच्यातून आपल्याच मनाला प्रश्नाचे उत्तर विचारणे आणि आपलं मन त्याला उत्तर देत असते. अशा प्रकारचे बरेच प्रयोग सिद्धार्थांनी केलेले आहे. जसं त्यांनी एक उदाहरण घ्या की जसं त्यांना कळलं की युद्ध झालं नाही शाक्य संघामध्ये आणि आता शांतता स्थापित झाली आणि ज्यासाठी त्यांनी कपिलवस्तू नगर सोडलं, त्यानंतर त्यांना 5 लोक मिळाले राजगुराला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यासाठी कपिलवस्तू नगर सोडलं तिथं आता तुमचा जो विचार होता की शांतता कमिटी निर्माण होऊन ती शांतता स्थापित करण्यासाठी त्यांनी काम करावं. आता शांतता निर्माण झाली,
आता तुम्ही घरी जाऊ शकता परत. परंतु त्यावेळेस सिद्धार्थ गौतमानी आपल्या मनाला अनेकदा प्रश्न विचारला की मी घरी जाऊ का आता. त्याने दुसऱ्याला प्रश्न विचारला नाही, आपल्या मनाला प्रश्न विचारला की मी घरी जाऊ का आता. तर त्यांच्या मनाने त्याला उत्तर दिलं त्यांना की हा तर एकदाचा प्रश्न आहे, परंतु घरोघरी जो कल होतो भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये, हा निरंतर आणि कंटिन्यू असतो. त्यासाठी तुम्हाला पुढे या समस्येचा मार्ग शोधून काढणे हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी पुढचा प्रवास केला. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये त्यांनी 18 साधना केली, 18 तास. परंतु बाबासाहेबांच्या काळामध्ये ग्रंथ होते आणि अनेक लेखकांचे ग्रंथ एका दिवशी 13 ग्रंथ ते टेबलवर ठेवत होते, 13 ते 16, आणि डोळे उघडे करून ग्रंथावर कॉन्सन्ट्रेशन करत होते. ते श्वासावर कॉन्सन्ट्रेशन करत नव्हते. बाबासाहेब आंबेडकर त्या ग्रंथावर जे लिहिलेलं आहे ते डोळे उघडे करून त्याच्यातून संदर्भ घेऊन त्याचा अर्थ काढून मग सगळ्या लेखकांचे अर्थ काढल्यानंतर शेवटी फायनल ते कॉन्सन्ट्रेशन करून करत होते की आता हे बरोबर आहे. तर प्रत्येकाच्या काळामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी कॉन्सन्ट्रेशन केलं, बुद्धाने केलं, आणि त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये आणि या कॉन्सन्ट्रेशनमध्ये थोडा फरक आहे. ज्याला जसं जमते तसं करावं. हा वादाचा मुद्दा घेऊ नये, कारण आपण छोट्या छोट्या गोष्टीवर वाद करत बसलो तर मग वादामध्येच आपला धम्म निघून जाते. तर ज्याला जसं जमते, ज्याला जे औषधी लागते, कुणाला आयुर्वेदिकने उपचाराने बरं वाटते आयुर्वेदिक घ्यावं, कोणाला ॲलोपॅथिक ट्रीटमेंटने बरं वाटते त्याने ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यावी, ज्याला होमिओपॅथिकने बरं वाटते त्याने होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यावी. आपल्याला आजार बरा झाला पाहिजे हा आपला उद्देश आहे. सर्वांना जय भीम. तर आजचा विषय तसा समस्या म्हणजे समाजाच्या समस्या याच्यावर बोलायचं आहे. तर मला असं सांगायचं आहे की 28 वर्षाचा वीरेंद्र शास्त्री भोंदू बाबा आहे. तर तो भोंदू बाबा आहे आणि त्याचे म्हणजे पूर्ण भारतभरात म्हणजे आपली सरकार आहे, भारताची जी सरकार आहे त्याला नतमस्तक होतात. मग काय बोलणार आहे आपण आता सांगा. ती दिल्लीची मुख्यमंत्री त्याची आरती ओवाळते, आता काय बोलणार आहे? आशाच नाही आहे, मग तो काही उरलंच नाहीये. जर तो इतका महात्मा आहे तर तो आधी का बरं काही सांगत नाही जे आपल्या भारतात घडतं. जसे दिल्लीचा बॉम्बस्फोट झालेला आहे, त्यांनी का बरं नाही सांगितलं की हा या दिवशी बॉम्बस्फोट होणार आहे, तुम्ही अलर्ट राहा? का बरं नाही सांगत? तो कॅन्सरची औषध देतो, आलं उलव लोकांना कॅन्सरची औषध देतो. आणि जेव्हा तो हिंदू राष्ट्र फिरतो, पूर्ण भारतभरात फिरतो आणि त्याची तब्येत जेव्हा खराब होते तेव्हा तो काय करतो? डॉक्टरांना बोलवतो. तेव्हा तो स्वतःची औषध नाही घेत. हे लोकांना कसं समजत नाही आणि समजून पण त्याच्याकडे जातात. टीव्हीवर इतकं दाखवतात, जरी टीव्हीवर नाही दाखवलं, आपल्याकडे युट्यूब आहे, फेसबुक आहे, त्याच्यावर सतत येत असतात, सतत त्याच्यावर दाखवतात. मग लोक कसे जागे होत नाही? आपले सुद्धा लोक त्याच्या मागे जातात, त्याला दाखवतात, व्हिडिओ मध्ये दाखवतात की याची तब्येत खराब झालेली आहे, हा सलाईन लावून राहिलेला आहे, इंजेक्शन घेऊन राहिलेला आहे, हा दुसऱ्यांना औषध देतो आहे, पण हा स्वतः नाही घेत आहे, तरीही लोकांचे डोळे उघडत नाही. म्हणजे हे किती चुत्या बनवणं आहे, स्वतःला चुत्या बनवणं आहे, मूर्खात काढणं आहे स्वतःला. अशी परिस्थिती आहे आजची. तो तिथे असा लावून राहतो. तो काय म्हणतो व्हिडिओ मध्ये लोकांना त्याच्या सभेत जो येते त्यांना म्हणतो
की मंदिरात गेलं तर गॅस पास करू नका. देवाला वाईट वाटते तिथे गॅस पास करायची नाही, पण तिथे पुजारी बलात्कार करतात ते त्याला चालते देवा, तो चुपचाप पार होते. मग हे सगळं कळतं लोकांना, तरी मला लोक काही जागरूकच नाही. काय परिस्थिती आहे दिल्लीमध्ये. कुत्र्यांची संख्या किती आहे ते मोजायला त्यांनी शिक्षकांना पाठवलं. शिकवणं दूर, शाळा पूर्ण कंप्लीट बंद करून टाकल्या, सरकारी शाळा बंद करून टाकल्या. तिथे पण लोक म्हणजे निर्माण होत होते, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सायंटिस्ट झालेले आहेत, त्या शाळा तिथे बंद करून टाकल्या. ज्या उरल्या सुद्धा शाळा आहे तिथे एखादा टीचर पहिलीपासून 10वी वर्गापर्यंत शिकवताय, अशी आजची परिस्थिती आहे. असं सरकार आहे आजचं. ज्यांनी कोणी जर वकील आहे एखादा, ज्यांनी कोणी सत्याचा भाग घेतला, सत्यात बोललं किंवा जागरूक केलं लोकांना, त्याची बस तो गेला 12च्या भावात. त्याची एकतर ट्रान्सफर होईल, ईडीला ते काय म्हणतात इन्कम टॅक्स हे त्याच्या मागे लावून देतात, त्याच्या विचाराची त्याच्या मागे. म्हणजे जो काही तो सत्य बोलत असेल किंवा तो सामोर जाणार असेल किंवा तो जागरूक करणार असेल लोकांना, तो मागे येतो. कोणाला पण धन्यवाद. संगीता त्याच्यावर समजते की आपल्या त्या तरुणी वगैरे आहेत त्या जागृत आहेत आणि प्रत्यक्ष जे आहे चाललेलं आहे त्याचे त्यांना ज्ञान आहे. एक थोडं आम्ही 5 मिनिटं लावूया. आमच्या उपाध्यक्षा सारे मॅडम 2 मिनिटं आपलं वक्तव्य करतील. महाकारुण्य एक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच काल ज्यांची जयंती आपण साजरी केली त्या माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई आणि महात्मा आज आपल्या या विद्यालयामध्ये चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. त्याचं सर्वश्रेय साहेबांना सांगत आहे आणि या विषयात चिंतन शिबिराचं विषय आहे तर भक्तीजीने आपल्याला यावर अगदी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे. त्यामध्ये आपल्याला त्यांनी 3 प्रकारचे आव्हान सांगितलेले आहेत. 3 प्रकार म्हणजे पहिला व्यक्तिगत, म्हणजे व्यक्तीच्या समोर माणसासमोर कोणकोणती आव्हाने येतात, कोणकोणत्या अडचणी येतात ते त्यांनी सांगितलं. दुसरं सांगितलं आहे सामाजिक आव्हान. सामाजिक म्हणजे समाजामध्ये जे समाज परिवर्तन बाबासाहेबांनी जीवाचं रान करून आणि बाबासाहेबांनी अधिक म्हणजे हा भ्रष्टाचार करून समाजाचे विषमतेचे चटके त्यांना किती बसते हे आपल्याला सर्वांना माहित आहे. कारण आपल्या बिहारामध्ये संपूर्ण 8 दिवस काही ना काही प्रबोधन चालू असते. बाबासाहेबांचे आपण ग्रंथ वाचत असतो आणि त्यामुळे आपल्याला सर्व माहिती आहे की बाबासाहेबांना आणि त्यातूनच आपण कृती करायला पाहिजे. त्यांचे वैचारिक विचार जे आहेत ते विचार आपण आपल्या कृतीमध्ये उतरवायला पाहिजे. आणि तेच भक्तीजीने आपल्याला सांगितलं. नेहमी ते आपल्याला नेहमी प्रबोधन करत असतात आणि सांगत असतात. कौटुंबिक कलहाबद्दल ते नेहमीच बोलत असतात. कौटुंबिक कलह आपसामध्ये सासू-सुनेचं नेहमी सांगतात. म्हणजे घरामध्ये भाऊ झाले, काका झाले, म्हणजे नेहमी चालू असतं. तर या कलहाबद्दल ते आपल्याला कसं ते दूर राहिलं पाहिजे, कसं घरामध्ये शांती कशी राहिली पाहिजे त्याबद्दल आपल्याला ते नेहमी बोलतात. तसं आजही त्यांनी आपल्याला सामाजिक आणि व्यक्तिगत समस्या या दोन्ही समस्या आपल्याला समजून दिल्या. आणि तिसरी म्हणजे आर्थिक समस्या. आर्थिक समस्येमध्ये आता आपण कितीतरी समस्या बघतो. त्याच्यामध्ये नुसतंच काय व्यक्तिगत किंवा सामाजिक येत नाही. आर्थिकमध्ये सगळ्या प्रकारच्या समस्या येतात. त्यामध्ये राजकीय पण येते, शैक्षणिक पण येते, धार्मिक. तर शैक्षणिक म्हटलं तर आज शिक्षणाचा दर्जा इतका खालावलेला आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आताच ते घडलं आहे प्रकरण ज्यासाठी ब्राह्मण प्रकार रस्त्यावर उतरले आणि तो सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता तो निर्णय त्यांनी रद्द करायला लावला.
परंतु डॉक्टर आंबेडकर यांना तुम्हाला अभ्यास करून त्यांच्या समाज परिवाराचं शिक्षण करीत नाही. आज या कार्यक्रमात आपले होते समसारथी राहुल होते त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. आजचा जो विषय होता आपला इतर शिबिराचा विषय होता वर्तमान परिस्थितीत धर्मसमोर आव्हाने आणि हे आव्हानाबद्दल त्यांनी फार आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी उद्योग मंडळ कमिटी आणि विशाखा महिला मंडळ आणि दृष्टिकोन समितीतर्फे त्यांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे आपण उपासिका आणि नागपूर शहरातील आलेले कार्यकर्ते प्रत्येक विभागाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी विद्यार्थी कमिटी आणि विशाखा महिला मंडळाचे आभार व्यक्त करते. आणि आपण सर्वांनी बहुमूल्य वेळ दिलेला आहे उपासका आणि विशाखा महिला मंडळाचे कार्यकर्त्यांनी सहस्रांचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करते. आजचा कार्यक्रम संपला अशी जाहीर करते.